नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे अर्थात वासी बेंद्रे हे ऐतिहासिक संशोधन आणि लेखन क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत एक सक्रिय व्यक्ती होते। इतिहासकार वासी बेंद्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 रोजी झाला। 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा परिचयात्मक खंड हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले। हे पुस्तक प्रकाशित करून त्यांनी विशेषतः नवीन विद्वान आणि संशोधकांना मौल्यवान मार्गदर्शन केले आहे। संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत अनेक नाटके लिहिली गेली। त्यापैकी बहुतेक नाटकांमध्ये नाटककाराने संभाजींना व्यसनी, व्यभिचारी, स्त्रीयज्ञ इत्यादी म्हणून चित्रित केले गेले। वासी बेंद्रे यांना हे जाणवले। संभाजी महाराजांच्या चरित्रात सुधारणा करण्याचा विचार त्यांच्या मनात आधीपासूनच होता। बेंद्रेंचे या विषयावर लक्ष वेधणे हे 1918 पासूनच सुरू झाले होते। या कामासाठी त्यांनी अनेक अडचणींवर मात केली आणि अखेर परदेशात जाऊन या विषयाशी संबंधित हजारो साहित्य गोळा केले आणि त्यावर आधारित त्यांनी संभाजी महाराजांचे चरित्र 1958 मध्ये लिहिले। याचा अर्थ असा की त्यांनी या विषयावर सुमारे 40 वर्षे अभ्यास केला। या पुस्तकाने समाजात एक खळबळ निर्माण झाली। 1960 मध्ये संभाजी यांचे खरी चरित्र आपल्या सर्वांना कळले। या पुस्तकाने समाजात महाराष्ट्र इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात आपले नाव कमावले। 16 जुलै 1986 रोजी त्यांचे निधन झाले। आपल्या कामासाठी इतका समर्पित विद्वान दुर्मिळच आहे। वासी बेंद्रे यांनी त्यांच्या दीर्घ आयुष्याच्या शेवटपर्यंत सतत वाचन आणि लेखन करण्याचे व्रत पाळले। आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांसारखा महर्षींनी मोठी आणि मौल्यवान भूमिका बजावली आहे। बेंद्रे यांचे ध्येय, दृढ निश्चय आणि संघर्ष आपल्या सर्वांना कायम प्रेरणा देत राहील यात काहीच शंका नाही। सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला। त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक बंगाली ब्राह्मण होते, जे हैदराबाद मधील निजाम कॉलेजचे प्राचार्य होते। त्यांचे शिक्षण मद्रास, लंडन आणि केम्ब्रिज मध्ये झाले। इंग्लंडमध्ये मताधिकारवादी म्हणून काम केल्यानंतर त्या ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत आकर्षित झाल्या। त्या भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा भाग बनल्या आणि गांधीजी यांच्या अनुयायी बनल्या। 1930च्या मीठ मोर्चात सहभागी झाल्याबद्दल गांधी, नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांसह त्यांना अटक करण्यात आली। सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी सरोजिनी नायडू ह्या एक होत्या। 1925 मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आणि नंतर 1947 मध्ये त्या संयुक्त प्रांताच्या राज्यपाल झाल्या। राज्यपाल पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या। नायडू यांच्या कवितेत बालकविता आणि देशभक्ती, प्रणय आणि शोकांतिका यांसारख्या गंभीर विषयांवर लिहिलेल्या इतर कवितांचा समावेश आहे। 1912 मध्ये प्रकाशित झालेले इन द बाजार्स ऑफ हैदराबाद हे त्यांच्या सर्वात लोकप्रिय कवितांपैकी एक आहे। 2 मार्च 1949 रोजी लखनौ येथील सरकारी भवनात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले। फैज अहमद फैज आधुनिक उर्दू कवी होते। त्यांचा जन्म सियालकोट येथे झाला। सियालकोट येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर तेथीलच सरकारी महाविद्यालयातून अरबी भाषा घेऊन ते BA आणि इंग्रजी भाषा घेऊन ते MA झाले। 1935 साली तेथील MAO कॉलेजमध्ये इंग्रजीचे अधिव्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। वाङ्मयाची आवड त्यांच्यात पितृपरंपरेने निर्माण झाली होती आणि MD तासीर, सूफी गुलाम मुस्तफा तबस्सुम, चिराग हसन हसरत, पित्रास यांसारख्या प्रसिद्ध साहित्यिकांच्या सहवासामुळे त्यांना काव्य लेखनाची दृष्टी मिळाली। कार्ल मार्क्स, बेक, सॉ, निश्ते, शॉपेनहॉवर, फ्राइड, कालिदास, कबीर, फ्रेझर, हॅवलॉक एलिस, टॉल्स्टॉय या अशा प्रभूतींचा त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला होता। एकूण जीवनाच्या रुक्ष भकासपणापासूनही कवीला आशेचे किरण दिसतात।
कुठून तरी एक शंखनाद वातावरणात घुमेल, कोणीतरी एक सौंदर्यवती प्रकट होईल अशी त्याची धारणा आहे। ए रोशनियों के शहर या त्यांच्या विख्यात कवितेची अखेरही अशाच आशावादी सुरात झाली आहे। अभिव्यक्तीमधील योग्यता आणि आशयातील सहेतुकता यांच्या मिलाफामुळे फैज यांच्या काव्याची लोकप्रियता नवीन प्रतिमायुक्त प्रायोगिक काव्याच्या काळातही विस्मयकारकरित्या टिकून आहे। अखलाक मोहम्मद खान, ज्यांना त्यांचे तखल्लुस शायर म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय शिक्षण तज्ञ आणि भारतातील उर्दू कवितेचे एक महान लेखक होते। हिंदी चित्रपट गीतकार म्हणून ते मुझफ्फर अली दिग्दर्शित गमन आणि उमराव जान मधील त्यांच्या गीतांसाठी प्रसिद्ध आहेत। ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर ते मुशायरा किंवा काव्यात्मक संमेलनामध्ये लोकप्रिय राहिले आणि त्यांनी शेर ओ हिकमत या साहित्य मासिकाचे सहसंपादन देखील केले। ख्वाब का दर बंद है साठी त्यांना उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2008 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, जो सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार जिंकणारे ते फक्त चौथे उर्दू कवी होते। आधुनिक उर्दू कवितेचे सर्वोत्कृष्ट प्रतिपादक म्हणून त्यांना व्यापकपणे मान्यता मिळालेली आहे।